नमस्कार, मी राधिका आणि आज आपण बघणार आहोत 7th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तक मधील जी 6th नंबरची पोयम आहे देणाऱ्याने देत जावे ही एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे म्हणजे जो देणारा आहे त्याने नेहमी देतच गेलं पाहिजे आणि घेणाऱ्याने नेहमी घेत गेलं पाहिजे. म्हणजेच काय, तुमच्याकडे ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत, ज्या काय क्रिएटिव्हिटीज आहेत त्या तुम्ही काय केल्या पाहिजे, देत गेल्या पाहिजे आणि घेणाऱ्याने त्या घेतल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं कवीला काय सांगायचं आहे की जसं की निसर्ग आहे, सो निसर्गाकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या त्या आपण आपल्याला देऊ इच्छित आहे, म्हणजे तो देत आहे, पण त्या आपल्याला घेता आल्या पाहिजे. मग त्या कोणकोणत्या आहेत, तर हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. हिरवं पिवळं माळ म्हणजे जे नेचर आहे. माळ रानाचा अर्थ सगळ्यात अगोदर समजून घ्या. माळ म्हणजे जिथे शेती केली जात नाही, जसे की डोंगराळ भाग जिथे डोंगर असतात. सो डोंगरावरती मोठमोठी झाडं तर नेहमी असतात, पण जे छोटं छोटं गवत असतं ते कधी येतं, फक्त आणि फक्त पावसाळ्यामध्ये येतं आणि तेव्हाच तिथला जो नेचर असतो तो बघण्यासारखा असतो. सो तिथे गेल्यावरती आपल्याला खूप असं छान वाटतं. आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा तिथे छोटे छोटे ग्रास येऊन पूर्णपणे ग्रीन ग्रीन झालेलं असतं. त्यावेळेस असं वाटतं की ह्या माळ रानाने ग्रीन कलरची एक शॉल पांघरलेली आहे. आणि ती पिवळी कधी होते, तर जेव्हा समर म्हणजे उन्हाळा चालू होतो आणि त्यावेळेस ते जे गवत आहे छोटं छोटं आलेलं ते सुकून जातं, मरून जातं. त्यावेळेस ते कोणत्या कलरचं होतं, तर येलो कलर म्हणजे पिवळ्या कलरचं होतं. सो तेव्हा काय वाटतं, तर त्या माळ रानाने पिवळ्या कलरची शॉल अंगावरती घेतलेली आहे. सो आपल्याला त्याच्याकडून काय करायचं आहे, तर अशी हिरवं म्हणजेच ताजीतवानी आणि पिवळं म्हणजे तेव्हा पण एक वेगळंच फील येतो. सो हे जे आहे म्हणजे त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे ती आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे. सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. सह्याद्रीचे कडे आतापर्यंत जसे उभे आहेत, म्हणजे त्यांच्यावरती एवढी वादळं आली, तुफान आली, पण तरी पण ते त्यांच्या जागेवरती कसे म्हणजे अटल उभे आहेत, म्हणजे धैर्याने उभे आहेत. त्यांच्यामध्ये जेवढे पेशन्स आहेत त्या पेशन्सने आपण प्रत्येक संकटाला सामोरे गेलं पाहिजे. सो आपल्या संकटासाठी लढण्यासाठी आपल्याला सह्याद्रीच्या कड्याकडनं ढाल घ्यायला सांगितलेली आहे. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. आकाशामध्ये कधी बघितले, जेव्हा पाऊस येणार असतो तेव्हा म्हणजे वेगवेगळे क्लाउड आलेले असतात, त्या क्लाउडचा प्रत्येक क्लाउड हा वेगळा असतो आणि तो वेडा पिसा म्हणजे खूप चित्रविचित्र असा दिसत असतो. सो त्याच्याकडून आपल्याला काय घ्यायला सांगितलेले आहे, वेडे पिशे आकार. म्हणजे त्यांनी एक वेगळ्या प्रकारची क्रिएटिव्हिटी करून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शेपचे ते क्लाउड तयार झालेले असतात. सो आपल्याला सुद्धा अशी वेगवेगळी क्रिएटिव्हिटी तयार करण्यासाठी आपल्याला ढगाकडनं काय घ्यायला सांगितलं, तर असे वेडे पिशे वेगवेगळे आकार शेप्स घ्यायला सांगितलेले आहेत. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीमधून होकार घ्यावे. आता आपल्या मनामध्ये खूप वेगवेगळे असे प्रश्न उभे राहिलेले असतात, पण तेव्हा आपल्याला काय करायचे, तिथं पेशन्स ठेवायचे, संयम ठेवायचे आणि प्रत्येक गोष्टीला आपल्याला होकार द्यायचा आहे. म्हणजेच काय, तर संयमाने प्रत्येक गोष्टीला हा म्हणायचं आहे. सो हा होकार आपल्याला कोणाकडनं शिकायचा आहे, तर ह्या पृथ्वीकडनं, धरती मातेकडून शिकायचा आहे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. उसळलेला दर्या म्हणजे जेव्हा समुद्रामध्ये खूप मोठी भरती वगैरे येते, दर्या म्हणजे समुद्र, तेव्हा पिसाळलेली आयाळ घ्यावी. पिसाळलेली आयाळचा मिनिंग येणाऱ्या सिंहाच्या मानेवरचे केस असतात ते, म्हणजेच लॉयनच्या मानेवर जे लांब केस असतात ते जसे हालतात तसं ते समुद्रातलं पूर्ण वातावरण तसं तयार होतं. सो ह्याचं मिनिंग काय येणार आहे, तर दर्याकडनं आपल्याला अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं बळ आणि तेज घेतलं पाहिजे. जर समजा एखादा अन्याय होत असेल तर त्याच्या अपोजिट आपण कसं उभं राहिलं पाहिजे, हे कोणाकडून शिकायचं आपल्याला, तर उसळलेल्या दर्याकडून. भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. जी भीमा नदी आहे भरलेली आहे, भीमालाच काय म्हणतात, तर चंद्रभागा. सो त्याच्याकडनं आपल्याला तुकोबांची माळ घ्यायची आहे. सो तुकोबांची माळ म्हणजेच काय, तर संत तुकारामांची भक्ती कशी होती, त्यांचे विचार कसे होते आणि त्यांची जी नम्रता, त्यांच्याकडे किती पेशन्स होते, हे आपण सगळं तुकोबांच्या माळेतून म्हणजे समुद्राकडनं घेतलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच काय, तर माणसाने निसर्गाकडनं आणि समाजाकडनं नेहमी चांगल्या गोष्टी घेत राहिल्या पाहिजे, पण नेहमी घेतच राहिलं नाही पाहिजे, नेहमी घेणाऱ्याच्या भूमिकेत नाही राहिलं पाहिजे. तर घेता घेता माणसाने इतकं समृद्ध व्हावं, इतकं मोठं झालं पाहिजे की एक दिवस त्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावेचं मिनिंग काय आहे, की घेणाऱ्या माणसाने स्वतः एक दिवस इतकं मोठं दानशूर बनलं पाहिजे की त्याने इतरांना सुद्धा सरळ हाताने मदत केली पाहिजे. म्हणजे फक्त कंटिन्यू घेतच नाही राहायचंय. सो आपण जे घेतोय ते पुढे पण आपल्याकडून तेवढं पास झालं पाहिजे. सो अशा प्रकारची ही पोयम आपल्याला दिलेली आहे. आय होप तुम्हाला ही पोयम समजली असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील, तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.